लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक महिलांच्या खात्यात रक्षाबंधनच्या आधीच ही ओवाळणी यायला सुरुवात झालेली आहे। बहुचर्चित असलेल्या अशा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बुधवारी पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालाय। 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वीच ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे। ज्या महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत त्या महिलांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूया। बहुचर्चित असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही लाभार्थी महिला आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। ताई, काय सांगाल? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये आले आहेत, काय आपली पहिली प्रतिक्रिया? मग खरं तर पहिल्यांदा मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्यात जास्त आनंद झाला आहे, कारण आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनपर्यंत आपले पैसे अकाउंटला येतील। पण आज 15 ऑगस्ट याच दिवशी माझे पैसे मला 3000 रुपये माझा हप्ता आला आहे, म्हणजे पहिला। आणि खरंच मुख्यमंत्र्यांनी एका म्हणजे आपल्या सामान्य महिलांना जो त्यांच्यासाठी जे ते धडपड करतायत त्याच्यासाठी खरोखर त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे आणि त्यांनी अशीच पुढे वाटचाल करावी। आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांच्या अकाउंटला जे 3000 रुपये आले, मी पदाधिकारी आहे, पदाधिकाऱ्यांना फॉर्म भरण्याचे चान्सेस नव्हते, पण आमच्या महिलांनी फॉर्म भरले आणि महिलांच्या खरंच अकाउंटमध्ये पैसे आलेत। हे बघितल्यानंतर विरोधकांचे तोंड नक्कीच बंद होतील आणि साहेबांवर जे जे कोणी काय काय बोलतायत यांनी बोलणं, टीका टिप्पणी करणं बंद करावं, कारण साहेब असेच पुढे पुढे जात राहणार आहेत। खूप आनंद होतोय। जे सर बोललेले होते, भले 17 तारखेच्या आधीच येणार होते, पण मला 14 तारखेलाच आले। मला खूप आनंद वाटतो। मी सामान्य घराण्यातली आहे, तरी पण 3000 सुद्धा आम्हासाठी खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सरांचे मी आभार मानतो। मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं, अर्थात राज्य सरकारने जे म्हटलं होतं की रक्षाबंधनच्या दिवशी पैसे येणार, त्यापूर्वीच हे पैसे आले आणि एकंदरीत आनंदाचं वातावरण जो आहे तो महिलांमध्ये पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। दादा के बदल तो तुझे सब कुछ सही है। वो उन्होंने जो भी बोले हुए आज तक मुसलमानों के लिए सब कुछ उन्होंने पूरा किए हुए हैं। ऐसा बहुत सारे लोग आए जो लाडकी बहन योजना के लिए बंद करने के लिए भी बोले। कुछ लोगों ने ऐसा बोले कि मुस्लिम समाज में 2-2 औरतें रहती हैं, उनको नहीं ये स्कीम नहीं देना चाहिए, लेकिन फिर भी दादा ने हमको ये स्कीम दिए, हमारे साथ रहे, हम भी उनके साथ में हैं।